स्वप्न तुम्ही पूर्ण करताय आणि म्हणून तुम्ही ठाकरे उभे राहिले. काही वेळेला माझी चूक होते आणि म्हणून पहिल्या प्रथम माझं कर्तव्य आहे की माझ्या सांगण्यावरून जे तुम्हाला मी एक बुजगावणं दिलं होतं त्याला अक्षरशः रक्ताचं पाणी करून समोरून पावसाचा धबधबा पडत होता तरी देखील तशाची तमा न बाळगता तुम्ही निवडून दिलात. त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची तर माफी मागतोच, पण तमाम या यवतमाळ आणि वाशिम लोकसभा मतदारसंघातील मतदारांची माफी मागतो की तुम्ही केवळ आणि केवळ शिवसेना प्रमुखांचा चेहरा आणि माझा शब्द या भरोश्यावरती या गद्दाराला निवडून दिला होता. पण आपण त्याला मतदान करताना बोटाला काळी शाई लावलीच, पण त्यांनी गद्दारी करून आपल्या विश्वासाला काळं फासलेलं आहे आणि याचा जाब विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे. जाब विचारला पाहिजे. शेवटी गद्दारांच्या कळपात गेला. आता गद्दारांचा कळप म्हणजे काय? एक 3-4 वर्षापूर्वी गद्दार शिरोमणी जो बसला तिकडे मिंदे, त्यांनी 40 आमदार फोडले आणि या विदर्भामध्ये जेव्हा बैल पोळा होता तेव्हा त्या बैलांवरती लिहिलं होतं 50 खोके एकदम ओके. आमदाराचा भाव 50 असेल, 50 खोके, तर खासदाराचा किती असेल? म्हणजे हा एक धंदा झालाय. निवडून यायचं. असा शेतकरी, आता तू बोललास ना रे दादा, पीक विमा मिळालेला नाहीये, हमी भाव मिळत नाहीये, पण निवडून यायचं, आपला हमी भाव वाढवायचा आणि विकून टाकायचं सगळं. ते मी मुद्दामून एक क्लिप इकडे ऐकवणार आहे तुम्हाला की शेवटी फसगत कशी होते. एक मिनिट थांबा. हे गद्दार खासदार त्यावेळेला काय बोलले होते? कुठे गेले? थांबा. आणि जेव्हा हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य मला आजही आठवते की मी वयाच्या 15व्या वर्षी शिवसैनिक झालो आणि त्यावेळेस त्यांनी मला ते कानावर आहे की जेव्हा कोणी संकटात असेल तेव्हा जात पात धर्म न पाहता त्याच्यासाठी आपण धावून गेलो पाहिजे. आज शिवसेना संकटात होती. माझी आई 83 वर्षाची होती. तिनं सुद्धा सांगितलं की शिवसेनेसाठी आपण करायचं. थोडेसे गदगद झालेले आहात आईची आठवण काढून. तर आता आईची आठवण आलेली आहे. मला सांगितलं होतं शिवसेनेला सांगायचं म्हणून आज त्याप्रमाणे त्या ठिकाणी आईचं स्वप्न तुम्ही पूर्ण करताय आणि म्हणून तुम्ही ठाकरे उभे राहिले. ठाकरे समाज हे ऐकायला आलं का तुम्हाला? आईला काय वाटेल? आईची शपथ घेऊन जर एक गद्दारी करणार असेल तर खरोखर आईला काय वाटत असेल? आणि आपल्या सगळ्यांची जरी विशेषतः माहिती आली, आईची शपथ घेतल्यानंतर ह्यांनी एकदा आपल्याशी गद्दारी केली होतीच, तरी परत आले. आणि परत आल्यानंतर तुम्ही आता या टेप मध्ये ऐकलं असेल की जेव्हा कोणी संकटात, अरे एवढे शिवसैनिक असताना शिवसेनेवरती संकट येऊच शकत नाही, तुझी काळजी कर, माझी करू नकोस. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.